हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे बघणार आहोत कढीपत्त्याची चटणी। इथे मी कढीपत्ता स्वच्छ धुवून त्याची पानं काढून घेतली होती। नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन चणा डाळ चांगली परतून घ्यायची आहे। ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे। त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत, तेही चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर इथे मी थोडंसं तेल टाकून कढीपत्ताही छान खरपूस भाजून घेतला होता। त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून पांढरे तीळ, थोडंसं खोबरं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून चांगलं परतून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर हे सगळं जे भाजलेलं आहे ते एकत्र आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे। छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आपली कढीपत्त्याची चटणी तयार आहे। थँक्यू।